Good morning, ladies and gentlemen. My name is Somnath, and I'll be your host and host for today's special event. On the behalf of WPL Organizing Committee, I welcome you all to the trophy inauguration ceremony of Wacker Premier League Season 6. I hope everyone is doing well. It's good to see all my WPL family all together. और मैं देख सकता हूँ WPL शुरू होने वाला ये सुन के ये लोगों के चेहरे पे एक अलग चमक आ चुकी है। कुछ महीनों पहले हमने दिवाली फेस्टिवल सेलिब्रेट किया, उसके बाद गणपति फेस्टिवल हुआ, नवरात्रि फेस्टिवल हुई, लेकिन पूरे इंडिया को अभी लग रहा होगा कि फेस्टिवल सीजन खत्म हो चुका है। लेकिन हम वाकड़ वालों की बात ही कुछ अलग है। हम वाकड़ वालों का फेस्टिवल अभी शुरू होने वाला है। जी हाँ, मैं बात कर रहा हूं द ग्रेटेस्ट फेस्टिवल ऑफ वाकड़, वाकड़ प्रीमियर लीग की। वाकड़ प्रीमियर लीग शुरू होने वाला, ये सुनते ही पूरे वाकड़ में एक उत्साह और एक एनर्जेटिक एटमॉस्फेयर बन चुका है। मैं देख रहा हूं कि रोज सुबह लोग 5 बजे उठ के ग्राउंड पे जा रहे हैं और 3-3, 4-4 घंटे प्रैक्टिस कर रहे हैं। कुछ लोग अपनी सोसाइटी में प्रैक्टिस कर रहे हैं, कुछ लोग अपनी टीम मीटिंग और टीम स्ट्रैटेजी बना रहे हैं। ये सब कुछ देख के तो लग रहा है कि इस बार WPL का कंपटीशन बहुत टफ होने वाला है। और एक WPL को इतना लोग चाहते हैं, इतना इसके दीवाने हैं, इसका एक अच्छा सा किस्सा मैं आपके साथ शेयर करना चाहूंगा। बहुत सारे लोग हैं जो मुझे वाकड़ में कहीं पे मिलते हैं तो सिर्फ मुझे दो क्वेश्चन पूछते हैं। पहला क्वेश्चन होता है, भाई तू कैसा है, हाउ आर यू वगैरह हम पूछते हैं। फिर उसके बाद दूसरा क्वेश्चन उनका होता है, भाई WPL कब स्टार्ट होने वाली है। तो मतलब लोग अपने बर्थडे और एनिवर्सरी का जितना वेट नहीं करते, उतना वेट वो WPL की डेट का करते हैं। और कुछ लोग ऐसे भी हैं जो जुलाई मंथ या फिर अगस्त मंथ शुरू होते ही मुझे हफ्ते में 2 बार फोन करते हैं या फिर मैसेज करके पूछते हैं कि भाई WPL की डेट निकली क्या, इस बार नया क्या होने वाला है, इस बार कितनी टीम आएगी। क्यों श्रीकांत, सही बोल रहा हूं ना मैं? तो जोरदार तालियों के साथ स्वागत करते हैं वाकड़ प्रीमियर लीग सीजन 6 का। और आज के ट्रॉफी इनॉग्रेशन सेरेमनी के लिए हमें जो चीफ गेस्ट मिले थे उनका मैं हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं कि आपके बिजी शेड्यूल में से आपने हमें टाइम दिया, और पूरी WPL फैमिली की तरफ से मैं आपका हार्दिक स्वागत करता हूं। और हमारे चीफ गेस्ट, इनका मैं इंट्रोडक्शन देना चाहूंगा। आज हमारे चीफ गेस्ट है मिसेस माई ढोरे, एक्स मेयर PCMC। और पूरी वाकड़ की तरफ से मैं फिर से आपका हार्दिक हार्दिक स्वागत करता हूं। WPL आज जिस मुकाम पे है, बहुत सारे लोगों का कंट्रीब्यूशन रहा है, बहुत सारे लोगों ने WPL के लिए बहुत सारी चीजें की है, लेकिन हमारे चीफ गेस्ट जो है वो हमारे साथ पहले सीजन से जुड़े हुए हैं। हमें कभी गाइडेंस की जरूरत पड़ती थी या फिर हमें कभी मोटिवेशन चाहिए होता था तो माई हमारे साथ हर वक्त खड़ी रहती थी, और उन्होंने हमें हर बार गाइड किया कि हम WPL को और अगले लेवल तक कैसे लेके जाए। तो थैंक यू सो मच माई फॉर ऑल द थिंग्स यू हैव डन फॉर द WPL। थैंक यू सो मच मैम। और WPL में सबसे बड़ा कंट्रीब्यूशन रहा है हमारे मेंटोर और हमारे प्रेरणा स्थान लक्ष्मण भाऊ इनका। WPL का जो एक कॉन्सेप्ट था जो दादा ने लाया, उस कॉन्सेप्ट को नेक्स्ट लेवल पे कैसे लेके जाए, हर बार हम क्या नई चीज करते रहे, इसके लिए भाऊ ने हमें हर बार मोटिवेट किया। ये चीजें हम ऐड कर सकते हैं, उन्होंने हमें हर बार सजेशन दिया। तो एक बार जोरदार तालियां होनी चाहिए हमारे प्रेरणा स्थान और मेंटोर लक्ष्मण भाऊ इनके लिए। और we'll move to the next segment. I would like to request WPL 5 season winning team captain, women's winning team captain Fiona ma'am, please come on the dais and please felicitate our chief guest Mrs. Mai Doring. तालियां बजती रहनी चाहिए, अभी तो WPL शुरू हुआ है और इतने में ही एनर्जी खत्म हो गई। Thank you so much, Fiona ma'am. Now we'll move to the next segment.
जर्नी ऑफ डब्ल्यूपीएल। बहुत लोगों को क्वेश्चन होता है कि डब्ल्यूपीएल की जर्नी कैसे रही। तो डब्ल्यूपीएल हमने स्टार्ट किया था 2017 में विथ 56 मेंस टीम एंड 2 वुमेन्स टीम। जी हाँ, ये हमारा पहला सीजन था और हमें टोटल 58 टीम का कंट्रीब्यूशन मिला था। टुडे वी आर एंटरिंग इनटू द 6th सीजन ऑफ वाकड़ प्रीमियर लीग और इस साल हमारे पास टीम्स है। कोई गेस करना चाहेगा? भाव बढ़ाओ यार, भाव बढ़ाओ, ये बहुत कम बोली है। क्लोज गेस है, बहुत ही क्लोज गेस है, लेकिन जोरदार आवाज के साथ बोलिए, मुझे सुनाई नहीं दे रहा है। बिडिंग बढ़ाओ, बिडिंग बढ़ाओ। इट्स ओके, बहुत ही क्लोज कॉल रहा है इस सभी का, तो मैं रिवील कर ही देता हूं। सो दिस सीजन वी आर having 198 men's team, 38 women's team and 4 senior citizen team. सो हमारा टोटल हुआ है 240 टीम। जी हाँ, आपने सही सुना और मैम ने सही गेस किया। जी आपने सही सुना, 240 टीम के साथ हम इस बार डब्ल्यूपीएल सीजन 6 की शुरुआत करने वाली है। तो जो हमारी जर्नी रही फ्रॉम 58 टीम टू 240 टीम्स, हमारी जो जर्नी रही वो एक रोलर कोस्टर राइड की तरह रही है। बहुत सारे उतार चढ़ाव रहे, लेकिन फिर भी हम नए जोश के साथ हर साल एक नए सीजन के साथ आते रहे और ये सब कुछ मुमकिन हुआ क्योंकि आपका रिस्पांस था, आपने हमारा साथ दिया, तभी हम हर साल एक नए सीजन और एक नए जोश के साथ आए। तो एक बार आप सभी के लिए जोरदार तालियां होनी चाहिए क्योंकि आपकी ही बदौलत डब्ल्यूपीएल इस मुकाम पे खड़ा है। नाउ वी विल मूव टू द नेक्स्ट सेगमेंट, डब्ल्यूपीएल कॉन्सेप्ट। बहुत सारे लोगों को एक सवाल होता है कि वाकड़ में डब्ल्यूपीएल का कॉन्सेप्ट आया कहां से, इसकी शुरुआत कैसे हुई, मतलब पहला थॉट किनका था। तो ये बहुत बार सवाल लोग मुझे पूछते हैं, तो मैंने सोचा कि इस बार मैं इसका आंसर कर ही देता हूं ताकि लोगों को समझे कि डब्ल्यूपीएल की हिस्ट्री क्या है, डब्ल्यूपीएल कहां से ये आइडिया आया। तो करीबन 2016 की बात है, हमारे विनायक दादा, इनका एक विजन था स्मार्ट वाकड़ और फिट वाकड़। स्मार्ट वाकड़ के अंदर तो बहुत सारे काम वाकड़ में हो रहे थे, लेकिन फिट वाकड़ के लिए हम क्या कर सकते हैं, इसके बारे में दादा ने बहुत सारे लोगों के साथ विचार विनिमय किया और विचार विनिमय करने के बाद हमारे दादा को एक कॉन्सेप्ट मिला जो था क्रिकेट टूर्नामेंट फॉर ओनली सोसाइटी मेंबर्स। जी हाँ, वो कॉन्सेप्ट दादा ने लोगों के सामने रखा और लोगों ने उसका बड़े दिल के साथ स्वीकार किया और जो स्वीकार किया उसका रिजल्ट आप देख ही सकते हैं कि 6 सीजन में हम 240 टीम के साथ एंटर कर रहे हैं। और डब्ल्यूपीएल का जो कॉन्सेप्ट था कि क्रिकेट टूर्नामेंट फॉर ओनली सोसाइटी मेंबर्स, ये जो कॉन्सेप्ट था इसमें बहुत बड़ा हाथ रहा है हमारे मेंटर और हमारे प्रेरणा स्थान लक्ष्मण भाऊ जगताप इनका। उन्होंने हर बार हमें गाइडेंस दिया और हम डब्ल्यूपीएल को इस मुकाम पे लेके गए कि अब भी वाकड़ में ऐसा कोई नहीं है कि वो डब्ल्यूपीएल को जानता नहीं है। और डब्ल्यूपीएल को आगे ले जाने का हमारा और एक मोटो था कि वाकड़ में कैसे हम फ्लैट सिस्टम में रहते हैं, हम आजू बाजू वालों को लोगों को ही नहीं जानते हैं। तो हमारा ये कॉन्सेप्ट था कि पूरे वाकड़ को हम एक प्लेटफॉर्म में एक साथ लेके आए ताकि पूरा वाकड़ एक दूसरे को जाने। और यही रिजल्ट हो रहा है कि अभी वाकड़ में मिनिमम 80 to 90% लोग एक दूसरे को जानते हैं। तो इसका कहीं ना कहीं श्रेय मैं डब्ल्यूपीएल को देना चाहूंगा कि वो हम सबको एक साथ जोड़ने में कामयाब हुआ। और जब हमारा 4th सीजन था तब कोविड-19 था, इतना मतलब माहौल खराब था कि लोग घर से बाहर निकलने के लिए भी डरते थे। तो हमें एक क्वेश्चन था कि इस बार हम डब्ल्यूपीएल ले नहीं ले, लेकिन लोगों ने जो हमें रिस्पांस दिया, मतलब आगे से लोग आके बोलते थे कि आप डब्ल्यूपीएल करो, हम आपके साथ हैं। तो जो आपने हमें कोविड के टाइम पे भी जो साथ दिया, तो उसके लिए मैं पूरी डब्ल्यूपीएल ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से आपको थैंक यू बोलना चाहूंगा कि हुए। और जब कोविड-19 के लिए कोई लोग बाहर नहीं निकल रहे थे, सब कुछ अपने घर पे ही हो रहा था, तो अगर वाकड़ में कभी किसी को मदद की जरूरत पड़ती थी
बहुत अच्छा काम किया कि कोविड में लोग एक दूसरे की सहायता करने लगे। तो एक बार जोरदार तालियां हो जाए डब्ल्यूपीएल के लिए कि बहुत बड़ी जो हमारी मोटिवेशन थी, जो हमारा मोटो था, उसको करने में हम कामयाब रहे। और मुझे बताने में ये बहुत खुशी हो रही है कि डब्ल्यूपीएल का जो कॉन्सेप्ट है वो पूरे इंडिया में पहला जो कॉन्सेप्ट इंट्रोड्यूस किया वो विनायक दादा इन्होंने किया। क्योंकि जोरदार तालियां होना चाहिए, क्योंकि पूरे इंडिया में ये कॉन्सेप्ट सिर्फ हम चला रहे हैं। क्रिकेट टूर्नामेंट फॉर ओनली सोसाइटी मेंबर्स, जहां पे एक ही टूर्नामेंट में एक ही प्लेटफॉर्म पे मेंस टीम, वुमेन्स टीम और सीनियर सिटीजन भी एक साथ खेलने को मौका मिलेगा। तो हम ट्राई कर रहे हैं कि नेक्स्ट सीजन अगर हम छोटे बच्चों के लिए भी टूर्नामेंट रखें तो एक ही प्लेटफॉर्म पे तीनों जनरेशन खेलेगी। अगर ऐसा हो गया तो इतिहास में हमारा नाम जरूर लिखा जाएगा कि एक ही प्लेटफॉर्म पे 3 जनरेशन एक साथ खेल रही है। और हमारा जो दादा का विजन था फिट वाकड़ का, उसको नेक्स्ट लेवल पे कैसे लेके जाए, उसके लिए फिर से दादा ने लोगों के साथ विचार विनिमय किया कि हम और क्या क्या चीजें कर सकते हैं। और विचार विनिमय करने के बाद लोगों ने बहुत अच्छे अच्छे सुझाव दिए। हमारे वाकड़ में बहुत ही वेल एजुकेटेड क्राउड है जो हमें हर बार एक फीडबैक, हर बार एक सजेशन देता है। और लोगों ने जो सुझाव दिया उसके ऊपर दादा ने अमल किया। और लक्ष्मण भाऊ और विनायक दादा की तरफ से हमें वाकड़ में 3 बड़े गिफ्ट मिले। पहला जो गिफ्ट है वो है जिम विद एडवांस इक्विपमेंट्स। और उसके बाद दूसरा जो गिफ्ट रहा है हमारा वो है एडवांस रेसलिंग सेंटर। और तीसरा जो गिफ्ट रहा है हमारे लिए वो है फुटबॉल टर्फ विद एडवांस फैसिलिटी। सो एक बार जोरदार तालियां हो जाए स्मार्ट वाकड़ और फिट वाकड़ इस विजन के लिए। और स्मार्ट वाकड़ और फिट वाकड़ विजन के अंदर पूरे वाकड़ में करीब करीब मोर देन 350 करोड़ का डेवलपमेंट वर्क हो चुका है। तो एक बार जोरदार तालियां हो जाए स्मार्ट वाकड़ और फिट वाकड़ विजन के लिए। डब्ल्यूपीएल की मेमोरीज बहुत रही है। कुछ लोगों के लिए अच्छी मेमोरीज रही है क्योंकि वो हर बार मैच जीतते गए, लेकिन एक दूसरा साइड भी होता था, कभी कोई मैच हारता था तो वो भी मेमोरीज बहुत सारे लोगों के पास है। तो हम इस पूरी मेमोरीज को एक वीडियो में कैप्चर करने की कोशिश कर रहे हैं और वो वीडियो हम आपके साथ शेयर करेंगे। उससे पहले मैं रिक्वेस्ट करूंगा कि हमारे चीफ गेस्ट फ्रंट रो पे आके अपना आसन ग्रहण करिए और हम अपना जो वीडियो है वो आपको दिखाना चाहेंगे। प्लीज डिम द लाइट। देख के लग रहा है जोश बढ़ चुका है, मोटिवेशन मिल गया। थैंक यू सो मच। आई वुड लाइक टू रिक्वेस्ट ऑल द चीफ गेस्ट प्लीज हैव अ सीट ऑन अ स्टेज। और इस प्रोग्राम के लिए हमारे चीफ गेस्ट, मैं उनका इंट्रोडक्शन देना चाहूंगा। हमारे आज के चीफ गेस्ट मिस्टर शंकर सेठ जगताप, प्रेसिडेंट इलेक्शन कैंपेन बीजेपी चिंचवड़ कॉन्स्टिट्यूंसी। पूरे डब्ल्यूपीएल फैमिली की तरफ से सर मैं आपका स्वागत करता हूं कि आपके बिजी शेड्यूल में से आपने हमें टाइम दिया। और पूरी वाकड़ की तरफ से मैं आपका हार्दिक हार्दिक अभिनंदन करता हूं। और डब्ल्यूपीएल अभी जिस मुकाम पे है वहां पे बहुत सारे लोगों का कंट्रीब्यूशन रहा है और बहुत ही बड़ा कंट्रीब्यूशन रहा है हमारे शंकर सर का, कि जिन्होंने हर वक्त हमें गाइड किया। हमें कभी जरूरत पड़ती थी, हमें कुछ करना है, कुछ नई चीज इंप्लीमेंट करनी है, तो शंकर सर हमारे साथ हर वक्त खड़े रहते थे। तो मैं शंकर सर आपका शुक्रिया अदा करता हूं कि आपने हमें अभी तक जो गाइड किया उसका नतीजा कि हम डब्ल्यूपीएल सीजन 6 के साथ वापस आ चुके हैं। और शंकर सर के साथ मैं एक डब्ल्यूपीएल का नंबर शेयर करना चाहूंगा सर। डब्ल्यूपीएल 2017 में स्टार्ट हुआ विद जस्ट 58 टीम्स और अभी हम डब्ल्यूपीएल सीजन 6 में एंटर कर रहे हैं। और शंकर सर आप एक बार अंदाजा लगा सकते हैं कि इस बार इस सीजन में कितनी टीम आई होंगी, एक अंदाजा सर? देख लिया सर ने जी हाँ सर, हमने शुरुआत की थी सिर्फ 58 टीम्स के साथ और सीजन 6 में हम एंटर कर रहे हैं टोटल 240 टीम्स के साथ। और ये सब कुछ मुमकिन हुआ आप लोगों की जो हम तक
पहुंची थी, जो भी विनती थी कि हर बार डब्ल्यूपीएल होना चाहिए, चाहे कुछ भी हो जाए, रुकना नहीं है चाहिए ये कारवा। और सर आपने अभी तक जो हमें गाइड किया उसकी बदौलत डब्ल्यूपीएल अभी तक इतनी मुकाम पे जा पहुंचा है। नाउ आई वुड लाइक टू रिक्वेस्ट WPL Season 5 winning team captain Mr. Hemant sir, please come on the dais and please felicitate our chief guest Shankar sir. जोरदार तालियों के साथ। जोरदार तालियां बजती रहनी चाहिए। इतने में थक गए क्या? अभी तो सीजन स्टार्ट हुआ है। थैंक यू हेमंत सर। अभी मैं हमारे चीफ गेस्ट को रिक्वेस्ट करूंगा कि हम मेन इवेंट की तरफ बढ़ते हैं, जो है हमारा ट्रॉफी इनॉग्रेशन सेरेमनी एंड जर्सी रिवीलिंग। तो मैं सभी को रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज सेरेमनी के लिए प्रोसीड करें। इट्स अ काइंड रिक्वेस्ट। जिस पल का सभी को इंतजार था, इस सीजन में कौन कौन सी ट्रॉफी लेगा। जी हाँ, हम रिवील करने जा रहे हैं WPL सीजन 6 की ट्रॉफीज। देखना पड़ेगा इस बार कौन जीतेगा। I would like to request all the chief guests, please have a seat on the stage. चमचमाती ट्रॉफी की चमक देख के लोगों की आंखें चमक चुकी है और ज्यादा मोटिवेशन आ चुका है कि सीजन 6 में कौन वो फर्स्ट ट्रॉफी लेगा। I would like to request, please have a seat, please settle down. We'll move to the next segment. ट्रॉफी कहीं नहीं जा रही, यहीं पे है, तो अब बाद में भी फोटो क्लिक कर सकते हैं। Now we'll move to the next segment. WPL के बारे में सबका अलग अलग एक्सपीरियंस रहा, सबके अलग अलग थॉट्स रहे, तो मैं लोगों से जानना चाहूंगा कि WPL का आपका एक्सपीरियंस कैसा रहा, WPL के बारे में आपके थॉट्स क्या है। तो मैं रिक्वेस्ट करूंगा कि हेमंत सर आपसे शुरुआत हो जाए। अल्ताफ हेमंत सर को माइक दे दीजिए। सीजन 5 के विनिंग टीम कप्तान हेमंत सर। हेलो, नमस्कार। हॅलो,
सर्वात पहिल्यांदा मी दादांचे आणि शंकर भाऊंचे आभार व्यक्त करतो की ज्यांनी आम्हाला ह्या स्टेजपर्यंत खेळायला जागा दिली किंवा आम्हाला तिथं खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं. ॲक्च्युली आम्ही पहिल्याच सीझनपासून खेळतो आहे. पहिल्या सीझनला आम्ही क्वार्टर फायनलपर्यंत खेळलो. तिथं आम्हाला परत दुसऱ्या वर्षी असं वाटलं की नाही आता आम्हाला परत जिंकायचं आहे. असं करत करत 5व्या सीझनची आम्ही वाट बघितली आणि आम्ही ट्रॉफी घेऊन गेलो. आणि ह्या वर्षी पण आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहे. पण जसं आम्ही प्रयत्न करतो तसे सगळेजण प्रयत्न करतात आहेत आणि त्यांच्या प्रयत्नांना सगळ्यांना यश येणार आहे. पण खेळताना तिथे जे काय आम्हाला तिथं रिस्पेक्ट मिळतो, प्रत्येकजण जे काय आम्हाला म्हणजे प्रत्येकाला हे करतात की नाही हे आपलं मैदान आहे, या मैदान आपलं आहे, क्रिकेट आपलं आहे आणि क्रिकेटसाठी सगळे खेळतात आहेत आणि वाकडसाठी सगळेजण खेळतात आहेत. हेच आम्हाला तिथं आल्यानंतर कळालं आणि आम्ही दरवर्षी येणार आहे. आमची वयाची 50शी जरी आली तरी आम्ही इथं खेळत राहणार आहे. हॅलो. सर्वात प्रथम अभिनंदन विनायक दादा यांचं आणि शंकर दादा. खूप चांगली इव्हेंट आणि फिटनेससाठी खूपच चांगला उपक्रम चालू केला आहे. पण त्यांना तेवढी साथ दिली आहे. मी सगळ्यांचं नाव घेईल. कुणाल, सोमनाथ, हे सगळ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे त्यांना. खूप नुसतं येऊन टी शर्ट देणार आणि हे करणार असं कधीच नाही आहे. येणार, प्रेमाचे शब्द बोलणार, 2 गोष्टी बोलणार. लोकांना अवेबिलिटी नसते त्यानुसार शेड्यूल चेंज करणार, ग्रुप ॲडमिन प्रत्येक जणांना फॉलोअप करणं, हे करणं. खूप मोठा प्रतिसाद आहे, त्याच्यामागे खूप मोठी मेहनत आहे. तुम्हाला सगळ्यांना थँक्स म्हणेल मी. हॅलो. थँक्यू. वाकड प्रीमियर लीग पहिल्या सीझनपासून आपण इथे खेळत आहोत. अँड द मोटो बिहाइंड इज फिटनेस फिटनेस फिटनेस. आता WPL जसं फॅमिली आहे, फॅमिलीचा प्रत्येक कार्यकर्ता म्हणा किंवा फॅमिलीतला प्रत्येक मेंबर म्हणा, जसं आपलं फॅमिलीचं की बाबा हेल्थ वाईज चांगलं राहिलं पाहिजे आहे, तसं म्हणजे WPL एक फॅमिली आहे आणि त्यांची हेल्थ शेवटपर्यंत चांगली राहिलं पाहिजे आहे. जसं आता मेन्शन केलं की आता लहान मुलांच्या टुर्नामेंट, नंतर आपले मिड लेवलचे सगळे खेळत आहेत, सिनियर सिटीजनच्या टुर्नामेंट आहेतच आणि त्यानंतरसुद्धा मला वाटतं हळूहळू नंतर सिनियर सिटीजनच्या टुर्नामेंट जास्त वाढत जातील. जसे आमचे वय होत जातील तसे आम्ही सिनियर सिटीजनमध्ये खेळत जाऊ. आता ती स्टेज आली आहे, फक्त सिनियर सिटीजनचं एक एज डिक्लेअर केले की म्हणजे आम्ही तिकडे पण पार्टिसिपेट करू शकतो. तर हा एक फिटनेस मंत्र जो आपण घेऊन चाललेलो आहे. ओके. तर हा वाकडमध्ये खूपच चांगला उपक्रम सुरू केलेला आहे दादांनी. दादा स्वतः त्याच्या फिटनेसचे सकाळी उठून रनिंग करणं, हे करणं, तर त्यांचा बघून हळूहळू सगळंच वाकड फिटनेसकडे वळत आहे. त्याचबरोबर शंकर जगताप यांना पण मी चांगलं ओळखतो. ते पण सांगवीकडनं एका टीमकडनं क्रिकेट खेळतात. बऱ्याच वेळा मी त्यांचं क्रिकेट बघितलेलं आहे. तर थँक्यू इथं आल्याबद्दल. उषाताई तुमचं पण थँक्यू. आणि हा सीझन हा 6 नाही, हे 600 एपिसोड पूर्ण व्हायला पाहिजेत आणि त्यामुळं ऑल द बेस्ट ऑल द टीम. आणि ह्या सगळ्यांच्या पाठीमागे जी टीम काम करते, दादांची टीम जी म्हणता येईल, स्पेशल कुणाल असू देत, अभिजित असू दे, अल्ताफ असू देत, सहदेव असू देत, भरपूर टीम. आणि एक जो रिस्पेक्ट जमला जातो त्यांच्याबरोबर बोलताना किंवा ऑफिसवर जा कुठेही भेटले तर त्यांच्या वर्डमध्ये फक्त एकच शब्द असतो, सर. नावाने कमी पण सगळ्यांना सर या शब्दाने. तर हा रिस्पेक्ट ग्राउंडवर असू द्यात, बाहेर असू द्यात किंवा कोणतंही काम असू द्यात, हा त्यांच्याबरोबर कायम असतो. थँक्यू ऑल टीम. कुणाल, सहदेव जेवढे आहेत, अल्ताफ, अभिजित, थँक्यू व्हेरी मच. दादा स्पेशल थँक्स टू दादा. दिवाळी यायची म्हटलं की दिवाळीपेक्षा लोकांना जास्त आतुरता, वाकडच्या लोकांना जास्त आतुरता लागलेली असते ती WPLची. आणि दिवाळी होण्याच्या आधी लोकांचं मेसेज असतो ग्रुपवरती की आता WPLचं सीझन कधी सुरू होणार आहे. म्हणजे दिवाळीपेक्षा जास्त तर WPLचीच लोक जास्त वाट बघतात. आणि ह्या स्पर्धेबद्दल मला असं वाटेल की म्हणजे समाजातल्या प्रत्येक स्तराला ह्याच्यामध्ये स्वतःच्या फिजिकल फिटनेससाठी किंवा स्वतःच्या गेम डेव्हलपमेंटसाठी खूप स्कोप मिळाला आहे. आणि आपण क्रिकेट तर गली क्रिकेटच खेळत आलेलो आहे आणि आपल्या गली क्रिकेटला
जर कोणता प्लॅटफॉर्म मिळाला असेल तर WPL हा खूप चांगल्या प्रकारचा एक प्लॅटफॉर्म मिळाला आहे. याच्यामध्ये सिनियर सिटीजन्स आणि विशेष करून लेडीजला कुठे खेळण्यासाठी जास्त स्पर्धा अरेंज केल्या जात नाहीत अशा प्रकारच्या, आणि त्यामुळं ह्या स्पर्धेचं महत्त्व एक वेगळ्याच प्रकारे वाढलेलं आपल्याला दिसतं. आणि ह्या स्पर्धेच्या अरेंजमेंट्स मागे जी टीम आहे, सगळे आमचे दादाज, म्हणजे आम्ही तर सगळ्यांना दादाच म्हणतो, आणि विनायक दादा आणि त्यांच्यासोबतचे हे बाकीचे सगळेजण, ह्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी आम्हाला अशा प्रकारचं एक स्टेज उपलब्ध करून दिला आहे, आणि आमच्या फिटनेससाठी आणि सगळ्या म्हणजे स्पर्धा कुठेतरी एखादी आम्हाला खेळायला भेटते, ह्याचा खूप आनंद होतो. आणि WPLचे हे सीझन्स असेच अनेक सीझन्स येत राहो ह्यासाठी आमच्याकडून सदिच्छा आणि थँक्यू. तुम्ही आम्हाला खूप चांगला एक स्टेज अवेलेबल करून दिला त्याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. मी सांगू इच्छितो, ताई या लेडीज पोलीस इन्स्पेक्टर आहेत आणि त्यांनी आता लेडीज पोलीसची एक टीम घेऊन आलेली आहे, तर त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. नमस्कार. मी रॉयल कोर्ट सोसायटी इथला एक सदस्य आहे. या 5व्या सीझनचे आम्ही विजेते होतो, पण आमचाही प्रवास मला या ठिकाणी सांगावासा वाटतोय. आम्ही राहायला थेरगावमध्ये आहोत. पहिल्या वर्षी जेव्हा आम्ही हेमंत सरांथ्रू दादांपर्यंत पोहोचलो, त्यावेळेस आमच्या मनात एक शंका होती की वाकड प्रीमियर लीग आम्ही राहायला आहोत थेरगावला आणि इथे खेळू शकतो का. दादांपर्यंत आलो, दादा म्हटले खेळू शकतात, काही अडचण नाही. आयोजकांनी आम्हाला परवानगी दिली, आम्ही खेळण्यासाठी आलो. पण प्रॉब्लेम असा व्हायचा, ज्याही दिवशी आमची मॅच व्हायची, बऱ्याच लोकांना रॉयल कोर्ट सोसायटी कुठे माहिती नव्हती आणि आमच्या मनात एक शंका यायची प्रत्येक वेळेस, आम्ही बाहेरून आलोय असं तर नाही वाटलं पाहिजे. त्यामुळे विचारायचे रॉयल कोर्ट कुठे, सोसायटी कुठे. आम्ही सांगायचोय डांगे चौकात. मग डांगे चौकात कुठे? डांगे चौकाच्या अलीकडे. आता अलीकडे म्हटल्यानंतर अलीकडे की पलीकडे हा प्रश्न नेहमीच अनुत्तरित राहिला. पण मला इथं सांगावंसं वाटतं की दादांनी खूप आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं पहिल्या सीझन पासून. आणि एक नगरसेवक आदर्श नगरसेवक कसा असावा, त्यांनी नुसतं लोकांना काय अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या पलीकडे लोकांना काय हवं आहे ते बघणारा खरा नगरसेवक म्हणजे दादा आहेत. आणि म्हणून आम्हाला सगळ्यांना दादांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं खूप खूप कौतुक आहे. आणि दादांना वेळोवेळी सहकार्य करणारे आमचे लक्ष्मण भाऊ जगताप आणि शंकर शेठ जगताप यांचंही आम्ही खूप खूप अभिनंदन करतो आणि खूप खूप धन्यवाद. Respected guest of honors, my name is Jawahar Vyas from Senior Citizen Club, Venunagar. सर, अनुभव तो ऐसे है कि जैसे हमारे सर का जैसा कहना है कि स्मार्ट वाकड़ एंड फिट वाकड़, तो फिटनेस का अगर आप बात करो तो लास्ट ईयर उन्होंने सीनियर सिटीजन का टीम उतारा और जिस तरह से उन्होंने परफॉर्मेंस दिया और विनिंग भी किया, तो अगर जिस शहर का यूथ अगर इंस्पायर होना चाहता है तो वहाँ के सीनियर सिटीजन को अगर आप देखते हैं तो दे आर द फिटेस्ट सीनियर सिटीजन अवेलेबल इन द वाकड़. थैंक यू वेरी मच. दूसरी बात जो मुझे ऑब्जर्व किया लास्ट ईयर कि हम तो नए आए थे नागपुर साइड से, तो मुझे ऐसा लग रहा था कि मैच खेलने के बाद में जहाँ पे भी जाता था तो परिवार के सभी लोग कैसे हो काका, कैसे हो काका. तो मुझे ऐसा लग रहा है कि वाकड़ की जितनी भी सोसाइटी है वो मेरा पूरा परिवार बन गया. एक एक मेंबर मेरा परिवार है. उसके लिए मैं आप सबका धन्यवाद करना चाहूँगा. साथ ही गेस्ट ऑफ ऑनर्स में मैं का बहुत बहुत आभारी हूँ, ममता ताई का आभारी हूँ, शंकर सेठ का आभारी हूँ, और विनायक दादा तो हमारे लिए मोस्ट बिलव्ड है. और उनके भविष्य के अच्छे भविष्य के लिए मैं उनको शुभकामनाएं करना चाहूँगा. बहुत बहुत धन्यवाद. हॅलो. आम्ही 5 वर्ष झालं खेळतोय. कॅलिस्टो मी पुन्हा इन संघाचा आम्ही
डेप्युटी कर्णधार होतो, कर्णधार विशाल होता. 3rd सीझनचा आम्ही विनर आहोत. रॉयल कोर्टचे पण अभिनंदन. कुस्ती करून जिंकलेत का क्रिकेट करून जिंकलेत तर अभिषेक आहे. आपण मगाशी दाखवलं की क्रिकेटसाठी फुटबॉलसाठी तुम्ही ते स्टेडियम बनवलं आहे, कुस्तीसाठी केलं, पण क्रिकेटसाठी आपल्याकडे अजून ॲज सच काही नाही आहे. मागच्या 2-3 वर्षापासून सर्व वाकडकरांची एक अपेक्षा आहे की जे ग्राउंडवर आम्ही आता खेळतो ते आम्हाला कायमचं द्या एकदाचं. 2 वर्ष परिस्थिती अनुकूल नव्हती, आता अनुकूल झाली परिस्थिती, सत्ता आली आपली, आता तर घेतलंच पाहिजे. आता नाही तर मग परत कधी नाही तर घ्यायची आपलं काही करून. तर शंकर सेठला एवढी कळकळीची विनंती आहे की आणि माईंना पण लक्ष घालायचं आहे आणि ते आपल्याला ग्राउंड मिळून द्यायचं आहे. धन्यवाद. हेलो, आई एम वेरी सॉरी. एक चीज़ मैं जो शेयर करना चाहता था जो कि बहुत इम्पोर्टेंट है. इंट्रोडक्शन के वक्त में जब आपने बताया कि विनायक दादा ने पूरे भारत देश में ये कंसेप्ट लाने का श्रेय आपके ऊपर जाता है, ऐसा बताया. मैं आई एम करेक्ट? तो मैं ये चाहता हूँ कि इतना बड़ा जो लीग हम कर रहे हैं तो लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड और ग्रीनिस बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड में भी हमारा नाम जाना चाहिए, जो कि सबसे बड़ा है. लेट अस ट्राई फॉर द लिम्का बुक फर्स्ट, देन ग्रीनिस बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड. मुझे नहीं लगता कि सीनियर सिटीजन से लेके छोटे बच्चों तक इतना बड़ा टूर्नामेंट कहीं भारत में या वर्ल्ड में नहीं होता होगा. तो मैं आपसे रिक्वेस्ट करूंगा सर, प्लीज ट्राई फॉर द लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड एंड ग्रीनिस बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्ड. ऑल द बेस्ट फॉर ऑल. सेकेंडली, महिला सशक्तिकरण जिसको बोलते हैं वुमेन एम्पावरमेंट का अगर उदाहरण, ज्वलंत उदाहरण देखना है तो हमारे सामने जो पावर हाउस बैठा है महिला के नाम से, तो उसके लिए उनके लिए भी बहुत बहुत तालियां हो जाए. बहुत अच्छा परफॉर्मेंस दिया था आप लोगों ने. थैंक यू वेरी मच. नमस्कार, मुंबई से हूँ. पूना आके 1 साल हुआ है, तो वही मैं बोल रहा हूँ कि मुंबई, सायन, दादर, माटुंगा सब जगह हम रहे हैं, लेकिन इतना बड़ा प्रीमियर लीग और ऐसे लेवल पे मुंबई जैसे सिटी में भी कहीं भी नहीं होता है, कहीं नहीं होता है. तो आई एम रियली थैंकफुल टू विनायक सर एंड एवरीवन दैट अमन दिस इज लाइक 240 टीम्स लाइक कलेक्ट करना, अरेंज करना एकदम बिग इवेंट है. और जब मुंबई में नहीं होता तो पूना में हो रहा है, तो और क्या चाहिए. तो ऑल द बेस्ट. Thank you so much everyone for your kind words. We'll move to the next segment. I would like to request Mai, please share your thoughts and please guide us for the 6th season. Okay, I would like to request Shankar sir, please share your thoughts and please guide us for the next season. थँक्यू. सगळ्यांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. विनायक गायकवाड युथ फाउंडेशनच्या वतीनं ह्या आपण 6व्या पर्वामध्ये पदार्पण करत आहोत आणि या वाकड प्रीमियर लीगच्या या ट्रॉफीच्या अनावरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित विनायकदादा युथ फाउंडेशनचे फाउंडर चेअरमन विनायकदादा गायकवाड, या भागाच्या कार्यक्षम नगरसेविका ममताताई गायकवाड, त्याच पद्धतीने आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि या शहराच्या प्रथम नागरिक माननीय माई ढोरे, या सर्वांचं आणि उपस्थित सर्व खेळाडूंचं, ज्येष्ठ नागरिक नाही म्हणणार कारण तेही आता आमच्याबरोबर खेळतात त्यामुळे आम्ही त्यांना खेळाडूच म्हणणार, या सर्वांचं मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो. आपण 6व्या पर्वामध्ये पदार्पण करत असताना मी बुकलेट पाहिलं, काही क्लिप्स पाहिल्या की पहिल्या पर्वापासून तर आत्तापर्यंत म्हणजे पहिल्या सीझन ते आत्ता 6वा सीझन की 58 टीमपासून तर 240 टीमपर्यंत, नॉट अ जोक. कारण तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो विनायक दादा की आपण CM चषक म्हणजे आपले माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी खेलो इंडियाच्या अंतर्गत प्रत्येक खेळाच्या
प्रत्येक खेळ हा प्रत्येक युवकांपर्यंत पोहोचवण्यासाठी खेलो इंडियाची संकल्पना आपल्या माननीय पंतप्रधान मोदी साहेबांनी केली आणि त्यानुसार स्पर्धा विविध शहरांमध्ये घेतल्या गेल्या होत्या. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये क्रिकेटसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधनं म्हणजे आपल्या चिंचवड मतदारसंघातून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 180 टीम आल्या होत्या आणि त्याचं रेकॉर्ड ब्रेक आज तुम्ही केलेलं आहे. 240 टीम आलेल्या आहेत आणि खरोखर म्हणजे पूर्ण विनायक दादाची टीम, मग त्यामध्ये सहदेव असेल, अभिजित असेल, सोमनाथ असेल, लतीफ असेल आणि सर्व त्याचे टीम यांचं मी मनापासून खूप खूप कौतुक करतो की आता मी स्वतःही काही स्पर्धा आयोजन करतो. माझ्याबरोबर अजय दूधबाते आलेले आहेत तर तेही आयोजन करत असतात. स्पर्धेचं आयोजन करताना किती तारेवरची कसरत असती आणि तुमच्या ह्या सगळ्यांचे रिस्पॉन्स ऐकल्यानंतर खरोखरच आम्हालाही बरं वाटतं की आम्ही केलेल्या कामाची पावती तुम्ही लोक देत आहात आणि तुम्ही ज्या पद्धतीने या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. हेमंतजी म्हणले की 50 वर्षापर्यंत मला खेळायचं आहे, तर आम्ही तर असं म्हणू की तुमच्या 100वी आम्ही ग्राउंडवरच करूया. आणि कारण मी याच्यासाठी म्हणतो, हेमंत सरन माझ्या वयामध्ये 10 वर्षाचा फरक असेल म्हणजे मी 110 वर्षाचा असेल. त्याच्यामुळे त्यांची 100वी पण आपण निश्चितच आपण या वाकड प्रीमियर लीगमध्ये करूया. सगळ्यांचे आता ओपिनियन ऐकत होतो, त्यांचे आठवणी ऐकत होतो आणि खरोखरच म्हणजे एक पाहिलं तर एक वेगळ्या प्रकारचा इव्हेंट हा वाकड प्रीमियर लीग म्हणून हा पूर्ण पिंपरी चिंचवडमध्ये प्रसिद्ध झालेला आहे आणि आपल्या कार्यक्रमाची कॉपी आता बरेच ठिकाणी करत आहेत. म्हणजे विविध गावांमध्ये आता त्या प्रीमियर लीग चालू झालेल्या आहे आणि खरोखरच या कामाची पावती ही सर्व श्रेय हे ममताताई असेल, विनायक दादा आणि त्यांच्या पूर्ण टीमला आणि त्याचबरोबर सगळे सहभागी खेळाडू यांना सगळ्यांना जात आहे. आज आपण पिंपरी चिंचवडचा विकास पाहत असताना की सर्वांगीण विकास झाला पाहिजे. सबका साथ सबका विकास या ध्येयानेच आम्ही सगळेजण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून काम करत असतो. मग त्याच्यामध्ये आरोग्याचं असेल, क्रीडा असेल, शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, असे विविध उपक्रमापर्यंत आम्ही पोचत असतो आणि सगळ्या स्तरापर्यंत पोचत असताना क्रीडामध्ये आपण कुठेही कमी न राहता, कारण आपण रोज जर आपण स्वतःला वेळ दिला तर तंदुरुस्त राहू आणि तंदुरुस्त राहिला, आपण फिट राहिलो तर आपला देश फिट राहील. आणि निश्चितच काकांनी सांगितल्याप्रमाणे आपने जो बताया कि यंग और सीनियर सिटीजन जहाँ पे मतलब एक ही बार दिखाई देते तो इसका मतलब है वो सब स्वस्थ है और वहाँ पे सब कुछ अच्छा चल रहा है. तो वही हम देख रहे कि सब जन ऐसा ही स्वास्थ्य रखेंगे और सब साथ चलेंगे. ग्राउंडच्या बाबत मी मागच्या वेळेस तुम्हाला कमेंट केलं होतं की पुढची WPL आपण निश्चितच आपल्या म्हणजे स्वतःच्या हक्काच्या ग्राउंडवर खेळूया. तर निश्चितच आपण आपल्या स्वतःच्या हक्काच्या ग्राउंडवरच खेळणार आहोत. आम्ही सगळी प्रोसेस केलेली आहे. आपले गार्डियन मिनिस्टर चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार आम्ही स्वतः ममताताई, विनायक दादा, माई आम्ही सगळ्या टीमनी दिलेला आहे आणि लवकरात लवकर म्हणजे येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये ते पूर्ण ग्राउंड हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या नावावर होऊन आपल्याला तिथे स्पेशली आणि जसं म्हटलं की आता विनायक दादांनी कुस्ती संकुल केलंय, फुटबॉल क्लब केलाय, तसं निश्चितच तिथं क्रिकेट क्लब पण होऊन जाईल. ही मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला एक ग्वाही देतो आणि तुमचा उत्साह, जोश पाहून मी विनायक दादाला विनंती करतो की तुम्ही आता WPLच्या लिमिटमध्ये न राहता तुम्ही आता CPL करा, चिंचवड प्रीमियर लीग करा आणि चिंचवड प्रीमियर लीग करून आपण प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू, अशीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देतो. मागच्या वर्षीचे जे विजेता टीम, उपविजेता यांचं सर्वांचं पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो आणि सहभागी झालेल्या सगळ्या खेळाडूंना मी माननीय आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, भारतीय जनता पार्टी आणि आम्ही सर्व मंचाकावरील मान्यवरांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. खेद फक्त एकच वाटतो ममताताई की तुम्ही स्वतः इथं असून फक्त 34च टीम आहेत.
240 मध्ये 34 मध्ये रेशो म्हणजे 12-13% झालाय. तर तो पुढच्या वेळेस निश्चितपणे वाढेल अशी मी आशा आणि अपेक्षा करतो. आणि आमचे खंदे समर्थक सिनियर सिटीजन पण 4 जण आहेत, ते 8 जण झाले तर आम्हाला निश्चितच आनंद होईल. अशीच या कार्यक्रमाच्या याच्यात शुभेच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सहभागी सर्व टीमचं मी मनापासून स्वागत आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आवर्जून ज्यांची स्तुती करावी अशी विनायक दादाची संपूर्ण टीम यांचं, मग त्याच्यामध्ये व्हिडिओ कॅमेरावाल्यापासून तर लाईट, पाणी आणि ग्राउंडची व्यवस्था करणाऱ्या टीमचंही मनापासून हार्दिक अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. सोमनाथजींचंही खूप खूप मनापासून धन्यवाद. Thank you so much, sir. Now, I would like to request our chief guest, Mai, to please share your thoughts and guide us for the next season. प्रथम सर्वांना दिवाळी सणाचा दिवस जरी संपला तरी डबेच आपले आहेत भरून अजून, म्हणून मी सगळ्यांना शुभेच्छा देते. विनायक गायकवाड फाउंडेशनच्या वतीनं गेली 5 वर्ष पूर्ण होऊन 6व्या वर्षामध्ये आपण आज एकत्र आलेलो आहोत. आणि त्यानिमित्तानं सोसायट्या आणि जे काही आपण आमचा सगळ्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन होता की ते त्यांचं काम बरं ते बरं, तर विनायक यांनी अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला एकत्र आणण्याचा एक चांगला मार्ग मोकळा केलेला आहे. आणि त्या माध्यमातून तुम्ही एकत्र येता. आजही जे काही स्पर्धेमध्ये भाग गेलेल्या टीम होत्या, 58 टीममध्ये उतरलेल्या होत्या. जवळजवळ 2 ते 2.5 हजार नागरिक एकत्र आले होते. आणि त्यामध्ये कोण हारलं, कोण जिंकलं, कोणाचा पहिला नंबर आला, कोणाचा आला नाही, तरी पण एक संस्कृती, एक पद्धत म्हणून कोड कौतुक करणं हे विनायक दादाचं काम आहे. म्हणून बक्षीस समारंभाकरता आवर्जून व्यासपीठावर आपले आवडते कार्यसम्राट आमदार लक्ष्मीबाई जगताप यांचे धाकटे बंधू, मी त्यांना मिनी आमदार म्हणते, आणि हे एक उत्तम खेळाडू, उत्तम बिझनेसमॅन, आणि या क्षेत्रामध्ये कुठलाही विषय असो त्या क्षेत्राचा विषय धरून तुमच्यासारख्यांना अतिशय मनापासून कशा पद्धतीचं तुम्हाला माहिती हवी आहे ती त्यांच्या टोनिंगच्या भाषणामधून आपल्या पुढे मांडत असतात. असे शंकरराव जगताप साहेब, त्याचबरोबर विनायक आणि माझ्या सहकारी ममताताई. खरं तर सगळ्यात आवडता विषय भाऊंचा कोण असेल तर तो क्रिकेट आणि क्रीडा विषय हा आवडता भाऊंचा विषय. कारण भाऊंचं नेहमी म्हणणे असायचं की आरोग्य चांगलं तर तुम्ही या शहरात राहिल्यानंतर तुमच्यामुळं हा विकास झाला आहे. इथं मी वाचलं माय वाकड स्मार्ट वाकड, तर हे माय वाकड स्मार्ट वाकड बरोबर तुम्ही स्मार्ट कसे राहिले पाहिजे हा भाऊंचा एक चांगला प्रकारचा विचार हा आज अंमलात आलेला आहे. आम्ही भाऊंचे कार्यकर्ते आहोत. गेली कित्येक वर्षापासून भाऊंच्या आशीर्वादानं, त्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या गाईडमधून माझ्यासारखे कार्यकर्ते आज या पदावर येऊन पोचलेले आहेत. आणि त्यामध्ये त्यांचं एकच की शहराचा विकास करायचा. अनेक भागातून शहरामध्ये पब्लिक आलेले 3 ते 3.5 लाख संख्या, तिचा 30 लाखाच्या पुढे संख्येचे वाढ झालेले आहे. आणि या लोकांनी चॉईस केलेली PCMC मध्ये राहायची. हे शहरच इतकं विकसित झाले तर ते फक्त एक आमदार, कार्यसम्राट आमदार भाऊंच्यामुळं. कारण भाऊ इतके अभ्यासू, काना नुसतं चालले तरी त्या रस्त्यात जर कोणी जर डांबरीकरण केलं असेल तर लगेचच ओळखायचे की नाही या ठिकाणी कशा पद्धतीचा हा रस्ता झाला, कुठं त्याला खड्डा आहे आणि कुठं त्याला चढ उतार लागतो. एक वेगळं व्यक्तिमत्व. आणि तेच व्यक्तिमत्वाच्या गाईडमधून हे व्यक्तिमत्व आता तयार होतं. आपण त्यांच्या पाठीशी 100% आहे, त्यामध्ये काही प्रश्नच नाही. हे करीत असताना विनायक देखील भाऊंच्या आशीर्वादानं
विनायक संघ बोलत असताना भाऊ नेहमी म्हणायचे, विनायक सोसायट्यांची काय पद्धत आहे, सोसायट्यांना काय उणीव आहे, त्यांच्या सगळ्या सुविधा त्यांच्यापर्यंत जात्यात का नाही. एकदा विनायकने सांगितलं, भाऊ पाण्याचा प्रॉब्लेम आहे. भाऊंनी टँकरचं उद्घाटन इथं केलं. विनायक जोपर्यंत आपला पाणी पुरवठ्याचा वाढ होत नाही, त्यामध्ये जोपर्यंत आपण पाणी वाढवत नाही तोपर्यंत त्यांच्या माध्यमातून त्यांच्या निधीतून टँकर आणले आणि उद्घाटन केलं आणि प्रत्येक सोसायटीला त्यांना स्वतःचा खर्च न करता हे टँकर माझ्या निधीतून त्यांना पाणी पुरवठा करण्याकरता मदत करा. म्हणजे तुमचं पाण्यापासून यो अभ्यास आणि ते करत असताना मग अनेक डेव्हलपमेंट केली त्यांनी. विनायक यांना आणि ममताताईंना नेहमीच भाऊंचं खूप आशीर्वाद आहे, कारण भाऊंला जो माणूस काम करतो तोच कार्यकर्ता आवडतो. आणि विनायक यांनी एक चांगल्या प्रकारचा एक अभ्यास केला की आम्ही जे पूर्वीची आमची आपली गाववाल्यांची, म्हणजे तुम्ही पण गाववाले काहीतरी माध्यमातून किंवा नोकरीच्या माध्यमातून तुम्ही तुमचं तालुका जिल्हा गाव सोडून या IT पार्कच्या माध्यमातून तुम्ही इथे एकत्र आलात. मग एकत्र आल्यानंतर आत्ता कोणतरी म्हटलं की आम्ही काम आणि घर एवढंच असतं. हे आम्ही पण तेच म्हणतो की सोसायटीवाल्यांना शेजारच्या फ्लॅटमध्ये कोण राहते हे माहीत नसतं. आणि ती पद्धत, ती माणुसकी आपल्याला न ठेवता विनायक यांनी तुम्हाला या ग्राउंडवर एकत्र येण्याची संधी दिली. माझ्या महिला भगिनी, माझ्या मुलींसमाने, सोनांसमान महिला आज इतक्या उत्साहानं सकाळी पूर्णपणे आपलं असलेलं रोजचं दैनंदिन काम, दैनंदिन असलेलं कर्तव्य हे थोडंसं बाजूला ठेवून विनायक यांनी एकत्र आणल्यानंतर त्यामध्ये तुम्ही सहभागी होता. मी खरोखर महिला तुमचं खूप कौतुक करते, कारण आपल्याला संसार आहे, आपल्याला मुलं आहे आणि एक महिला ही आपलं घर पूर्णपणे चांगल्या प्रकारे जी सांभाळत असते, तिचं आरोग्य जर चांगलं राहील तरच ते घर निरोगी राहील आणि एक सुशिक्षित त्या घरामध्ये एक स्टँडर्डपणा कसा येईल हे सुद्धा भाऊंनी जाणलं गेलं. म्हणून या ठिकाणी महिला सुद्धा टीममध्ये सहभागी होतात. हे मला एक खूप कौतुक वाटतं विनायक नावांचं आणि ममताताईंचं. भाऊंच्या आशीर्वादानं आपण सर्वजण या आजच्या या पर्सनॅलिटीमध्ये दिसतोय. तर ते खरं तर भाऊंच्या पाहिलं की आपल्याला वाटायचं, लाज वाटन की नाही बाबा आपण खूप मागे आहोत, आपण कसा आहार घेतला पाहिजे, कशी आपली पर्सनॅलिटी असली पाहिजे. अशा पद्धतीनं एक स्पर्धेमध्ये उतरा, कारण स्पर्धेमध्ये तर आता हे जग स्पर्धेचं झालेलं आहे. पण स्पर्धेमध्ये आल्यानंतर त्या स्पर्धकाला खरोखर ज्या आल्या त्यांना मी सलाम करते, कारण त्यामध्ये एकदा पाऊल टाकल्यानंतर आपण पुढचं काय होणार याची फिकीर कधीच करायची नसते. स्पर्धेत उतरला तर तुम्ही नक्कीच पुढे गेल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही नाही स्पर्धेमध्ये उतरला तर तुम्ही ते बंद दारामध्ये आत तसाच राहणार आणि तुम्हाला आजूबाजूची ही ओळख होणार नाही, शहराची ओळख होणार नाही. आणि त्यामुळं आपण एकलकोंडा होऊ आणि दुसऱ्यांनी चांगलं केलं तरी त्याला नावं ठेवू, कारण आपल्याला काय करायचं नाही, कुणी काय केलं तर त्याचं कौतुक करायचं नाही. अशा प्रकारचा एक एकलकोंडा स्वभाव आपला झाल्याशिवाय राहणार नाही. मी विनायक यांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि खरं तर विनायकने विषय मांडला, भाऊंच्या आशीर्वादाने विनायकने विषय घेतला, तो तुमच्या समोर मांडला आणि तो तुम्ही भरकन उचलला. आणि या टीमची संख्या मला वाटतं 58 टीम यामध्ये सहभागी झाल्या. त्यामध्ये 2,000 ते 2,500 तुम्ही सगळेजण एकत्र आला, म्हणजे तुमचं एक पूर्ण गाव तुम्ही एकत्र आलेलं आहे. आता कोणतरी म्हणलं थेरगावमधून मी आलो, तर ह्यामध्ये थेरगावून आले तरी PCMC मध्येच राहणार आहे. जरी आहून सकाळनगरमधून आला असता तरी विनायकनी भाऊंच्या आशीर्वादाने, भाऊंच्या स्वभावामुळे कधीच तुम्हाला ते नाही म्हणले नसते. म्हणून ज्या टीमांनी यामध्ये सहभागी झालात, आज तुमचं एक वेगळं कुटुंब तयार झाले. आज तुमच्या घरामध्ये आणि इतरांच्या घरामध्ये काय चाललंय हे तुमच्या ॲप, आता माग कोणतरी म्हणलं की आमचा एक ॲप तयार होतो. आम्ही सकाळी आम्हाला मेसेज येतो आणि त्या मेसेजद्वारे आम्ही तयार होत असतो आणि ते तयार होत असेल की आमची गडबड होते. आणि खरोखर दिवाळी आहे म्हणून हे तुम्हाला नक्की जाणवत असेल त्या पिरियडला. नका तुम्ही फराळ करू, पण सकाळचा जो फराळ आहे हे पूर्णच ऑक्सिजन तुम्हाला जो मिळतो तो कधीही तुम्हाला 10 नंतर मिळणार नाही. तर
निरोगी राहा, आनंदी राहा. ज्या टीमने भाग घेतला त्यांचं मनपूर्वक कौतुक करते, माझ्या महिलांचं मनपूर्वक कौतुक करते आणि त्या टीमांनी चांगल्या प्रकारे काम केले. सगळ्यांनाच मी शाबासकी देते. ट्रॉफी कोणाला मिळू किंवा नाही मिळू, पण दरवर्षी विनायक हे चांगल्या प्रकारे कार्यक्रम घेतात. त्या पद्धतीने त्या टीमा जिंकल्या जातात आणि जिंकल्यानंतर त्यांची ऊर्जा वाढवणं हे आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं काम असतं. म्हणून मी सगळ्यांनाच फक्त भाग घेतला म्हणून सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते. कधी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी ग्राउंडवर एखादा चांगला कार्यक्रम आयोजन केलं तर त्यामध्ये नक्की सहभागी होत जा. स्वतःचं आरोग्य चांगलं राहण्याकरता तरी होत जा आणि त्यामध्ये मी जिंकेन असं कधीही आणि नाही जिंकणारच आहे असाच एक विषय पुढे घेऊन चला. मनचिंतन करीत चला, मोठे व्हा आणि सगळ्यांना या पुढील जे काही म्हणलं की आम्ही 1 वर्ष झालं आम्ही सराव करीत होतो. आता 2-3 महिने एकत्र आला तरी तुमचा सराव होऊन जाईल. कारण ही पहिली पायरी असते, त्यामध्ये कालांतराने वेळ लागत असतो आणि महिला म्हटलं की त्यामध्ये थोडंसं शरीर लवचिक व्हायला थोडा टाईम लागतो. तर हे सगळा अभ्यास जर आपण केला तर त्यामध्ये पहिल्या वेळेस खूप वेळ जातो, नंतर त्याचा सराव झाल्यानंतर शरीराला देखील हॅबिट होत असते आणि त्या पद्धतीनं आपण ते काम करीत असतो. असो, मी पुन्हा एकदा विनायक आणि ममताताईंचं खूप खूप कौतुक करते आणि ज्या पद्धतीने शंकर शेटने त्यांना सांगितले की पूर्ण PCMची शहराच्या अशा पद्धतीच्या स्पर्धा नियोजन जर केल्या, 8 प्रभागांनी जरी केल्या तरी आमच्यासारखे कार्यकर्ते आहोत, तुम्हाला आमचं सहकार्य मिळेल, आमचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आपल्यासाठी मिळतील. तर आमच्या शेटने ज्या काही एक कल्पना मांडली ती मला पण खूप आवडली. तर त्या कल्पनेचा नक्कीच विनायक आपण विचार करावा आणि प्रत्येक भागामध्ये महिला, जेंट्स आणि सिनियर सिटी नाही, मी सर सगळेच युवाच आहे म्हणते, कारण ह्या सगळ्यांच्या टीमात कशा चालू होत्या याकरता देखील आपण प्रयत्नशील असावं. पुन्हा एकदा मनपूर्वक कौतुक, मनपूर्वक शुभेच्छा. माझे 2 शब्द संपवते. जय हिंद. Thank you so much, Shankar sir and Mai, for your kind words and motivation. नमस्कार. आज वाकड प्रीमियम लीगच्या ट्रॉफी इनॉग्रेशनसाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिले त्याबद्दल प्रथम मी सर्वांचे आभार मानतो. अधिक नाही बोलत, बराच वेळ झाला, कार्यक्रम 12 वाजेपर्यंत संपवायचा होता, लांबत गेलाय, तास उशिरा झाला, त्यामुळे जास्त काही बोलत नाही. वाकड प्रीमियम लीग हा आजचा ह्यावेळेस 6वा सीझन आहे. एवढ्या शुभेच्छा देतो की 50व्या सीझनला आपण सर्वजण उपस्थित राहतील एवढ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. Thank you so much, Dada. Due to other commitments, our chief guest has to leave. So once again, thank you so much for your time and motivation. Thank you so much, Shankar sir and Mai. Thank you so much.